हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रुपालीज किचन. आज आपण दही लावणार आहोत. ते एकदम डेअरीमध्ये जे घट्टसर दही भेटतं ना, तसंच आज आपण घरच्या घरी लावणार आहोत. आणि बघू शकता अजिबात पाणी नाही आणि एकदम सुरीने अलगद तुम्ही कट करू शकता. अशा प्रकारे आज आपण दही एकदम सोप्या पद्धतीने कसं लावायचं घरच्या घरी ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. दही लावण्यासाठी इथे मी म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते मी दूध आणलं, गरम केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यावर मस्त अशी जाडसर मलाई आली. ती मी लोणी करण्यासाठी काढून ठेवली. आणि आता ते दूध मी अर्धा लिटर आता मी गरम करून घेते. त्याला मस्तपैकी असं एक उकळी काढायची आहे. तर बघू शकता मी असं चमच्याने व्यवस्थित ढवळून उकळी काढते. चमच्याने मी यासाठी ढवळते कारण जी आपली जी मलाई वर येते ती मोडून घ्यायची आहे. साय जी आहे ती आपल्याला मोडून घ्यायची आहे. म्हणून मी असं चमच्याने ती सगळी अशी मोडून घेते. म्हणजे साय त्यामध्ये गेली आणि मोडली गेली की मस्त आपलं दही लागलं जातं. तर हे दूध फक्त ढवळून आपल्याला फक्त मलाई मोडून घ्यायची नाहीये, तर पूर्णपणे उकळी काढायची आहे. आणि उकळी जर एकदा आली की आपल्याला पूर्णपणे एक 5 ते 10 मिनिटं दूधला बॉईल करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातलं जे पाणी असतं, पाण्याचं जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि दही जे आहे आपलं ते घट्ट होतं आणि एकदम घट्टसर लागलं जातं. तर बघू शकता मी उकळी आलेली आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं मी असं लो फ्लेमवर बॉईल करून घेते. म्हणजे थोडंसं दूध कमी झालं पाहिजे. दूध कमी झालं की एकदम दूध घट्टसर होतं आणि दही आपलं छान लागतं. तर आता इथे मी गॅसचा फ्लेम बंद करते आणि थंड करायला ठेवून देते. तर बघू शकता मी गॅसच्या खाली असं पातेलं उतरून घेतलेलं आहे आणि हे आता थंड करायला मी ठेवून देते. पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, तर थोडं कोमट असतेवेळीच आपल्याला दही लावायचं आहे. तर बघू शकता इथे अर्धा पाऊण तास होत आलेला आहे. तर हे पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे. तर कोमट आहे. जेवढं हाताने टेम्परेचर जे चेक करून बघायचं, जेवढं सहन करू शकतो एवढं गरम ठेवायचं आणि दही लावायला सुरुवात करायची. तर इथे मी स्टीलचं भांडं पण दाखवते आणि मातीचं भांडं पण मध्ये दही दाखवते. तर इथे मी स्टीलचं भांडं घेतलं. त्यामध्ये विरझन जे असतं, जे दुकानातून तुम्ही आणू शकता किंवा लावून ठेवलेलं असेल तेही यूज करू शकता. तर मी इथे पाव चमचा घेतलेला आहे आणि ते जे विरझन आहे ते व्यवस्थित असं मोडून घ्यायचं आणि पूर्ण टोपाला किंवा आपण जे काय भांडं तुम्ही कोणतंही घ्याल त्याला असं पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचं. म्हणजे बघू शकता मी अशा प्रकारे स्प्रेड करून दाखवलेलं आहे. तसंच आता या मातीचं जे भांडं आहे त्याला पण मी असं स्प्रेड करून घेते. पहिल्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायच्या दह्याच्या आणि पूर्णपणे असं व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं. पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं. म्हणजे आपलं दही जे आहे ते खूप छान लागलं जातं. तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं दही लावून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण दूध जे आहे कोमट आहे ते आपण यामध्ये घालून घेऊ. तर बघू शकता मी असं घालून घेतलं आणि चमच्याने जे आजूबाजूला जे दही लावून घेतलेलं होतं ते पूर्णपणे असं मिक्स करायचं. हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे दही व्यवस्थित लागलं जाईल. तर बघू शकता मी असं व्यवस्थित तुम्हाला दाखवते ढवळून असं. आता हे भांडं बाजूला करून ठेवू. आता दुसरं पातेलं मी घेतलं. तर यामध्ये सुद्धा दूध घालून घेऊ सगळं. तर बघू शकता मी इथे सगळं दूध घालून घेतलं आणि या भांड्याला सुद्धा मी व्यवस्थित असं मस्त चमच्याने आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. म्हणजे आपलं दही जे आहे ते व्यवस्थित लागलं जाईल. आणि आता याला झाकण लावून आपण 12 तास ठेवणार आहोत. जर गरमीच्या ठिकाणी असेल तर ते 6 ते 7 तासात दही जमतं. पण मी इथे 12 तास ठेवणार आहे. आणि दही ज्यावेळी आपण लावायला ठेवतो त्यावेळी मध्ये मध्ये झाकण काढून उघडून बघायचं नाही. म्हणजेच त्याची जी प्रक्रिया असते, जी दही बनण्याची प्रक्रिया असते ती स्टॉप होते. तर असं झाकण लावू आणि 12 तासासाठी ठेवून देऊ. तर बघू शकता 12 तासानंतर दही आपलं मस्त असं लागलेलं आहे घट्टसर. आणि हे मी दही लागल्यावर सेट करण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. तर व्यवस्थित असं सेट झालेलं आहे भांड्याला. मी असं भांडं उलटं जरी केलं तरी पण पडत नाही आहे किंवा पाणी पण सुटलेलं नाही आहे. तर असंच मी दुसरं पातेलंसुद्धा तुम्हाला दाखवते. एकदम छान असं घट्टसर असं लागलेलं आहे. म्हणजे तुम्ही मातीच्या भांड्यात हो नाहीतर स्टीलमध्ये कोणत्याही भांड्यात लावा, दही आपलं व्यवस्थित जमून येतं. पण काय काळजी घ्यायची आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तेवढी काळजी घेतली तर तुमचं दही जे आहे ते परफेक्ट बनू शकतं. तर बघू शकता किती घट्टसर एकदम डेअरीमध्ये भेटतं त्या प्रकारेच असं घट्टसर दही बनलेलं आहे. तर आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते. बघू शकता एकदम सुरीने एकदम मस्त असं दही कापलं जातंय. एवढं घट्टसर आहे. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला दही तर लावायलाच पाहिजे.
कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दही, ताक, लस्सी असे आपण थंड हवेचे पदार्थ पितच असतो. त्यासाठी या तऱ्हेने नक्की तुम्ही दही लावून पहा, तर तुमचं दही नक्कीच छान बनेल. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.